समोर एक मिनिट समोर समोर माननीय गुरुदासरी साहेब हे हॉटेल दुर्गा इंटरनॅशनलचे ओनर आहेत, ते देखील एक व्यावसायिक आहेत। समोर आर्किटेक्ट समोर मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करते की साधना एज्युकेशन की त्यांनी सौ जयश्री योगेश गाडेकर सौ जयश्री योगेश गाडेकर समोर त्यानंतर मी माननीय महापौर नाशिक महानगरपालिका समोर सर इकडे समोर सर आणि सगळ्यांनी इथे टाळ्या वाजवायच्या आहेत। आपण जर एक गोष्ट बघितली की सर्व महिला वर्ग इथे आहे की ज्यांनी ही संस्था उभी केली आहे, तर जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी। या प्रिन्सिपल आहेत साधना स्कूलच्या, तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आमच्या प्रिन्सिपल मॅडम साठी। श्वेताजी कटारे त्यांचा इथे सन्मान करायचा आहे। माननीय सौ सत्यभामाताई गाडेकर आज आपल्या या नवीन शाळेचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं ते माननीय आमदार वसंत भाऊ तिथे, आमदार बबनरावजी घोलप, महापौर नैना घोलप, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी भावी जोशी सर आणि इतर मान्यवर। आपल्यासमोर मला असं म्हणायचं आहे की आजचा दिवस हा गाडेकर मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवनाचा एक अतिशय आनंदाचा क्षण आहे। गाडेकर मॅडम यांची शिक्षणाबद्दलची तळमळ आणि त्या विशेषतः स्त्रियांकरता त्या करत असलेलं काम याची फलश्रुती आज झाली असं मला वाटतं। आपल्यासमोर उभं राहत असताना मला दोन गोष्टी आठवल्या
आणि त्या सांगताना गोष्टी आहेत. एकदा असं झालं की तेजस्वी सूर्य ज्याला गची बाधा झाली त्या सूर्यानं असं सांगितलं की मी जर मावळलो. त्यावर घाबरत घाबरत एक पंथी सूर्यासमोर आली आणि तिने असं सांगितलं सूर्याला की देवा, तुम्ही इतका गर्व, कारण तुम्ही मावळल्यानंतर चिंता करायचं काही कारण नाही. कारण माझ्यामध्ये जेवढी कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे मी या जगाला प्रकाश द्यायला समर्थ आहे. त्यावर सूर्य म्हणाला की तू केवढी, तुझा हा मिनमिनता प्रकाश, आणि तू काय असे करणार आहे. त्यावर पंथीनं दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ती असं म्हणते की जरी मी माझा प्रकाश क्षीण असला तरी तुझ्यात आणि माझ्यात एक थोडासा फरक असा आहे की तुझ्यासारखा तेजस्वी दुसरा सूर्य तू तयार करू शकणार नाहीस, परंतु मोठा प्रकाश दिसतो. तेव्हा कोणाला गौण समजण्याचं कारण नाही, कोणाला क्षीण समजण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट मला इथे याची आठवली की एक साधू महाराज हे नदीवर स्नान करून सूर्याला अर्घ्य देत होते आणि जंगलाकडे जात होते. असं 7-8 वेळा झालं आणि मग त्या साधू पुरुषाचं लक्ष त्या चिमणीकडे गेलं. त्या नदीच्या काठावरच एक झाड होतं, त्या झाडावर एक कावळा होता. ते घेते जंगलाच्या दिशेने जाते. तू करतेस काय. तिने उत्तर फार छान दिलं. तिने सांगितलं की शेजारच्या जंगलामध्ये वणवा पेटलेला आहे आणि माझ्यात जेवढी ताकद आहे त्या ताकदीला तरी हा वणवा काही विझणार नाही. त्या दोन्ही गोष्टीचं तात्पर्य एक आहे की आग लावणारापेक्षा आग विझवणारा फार महत्त्वाचा आहे. आज असं झालं आहे की देशामध्ये अज्ञान, दारिद्र्य याचा जो वणवा पेटलेला आहे, हा वणवा विझवण्याचं काम आमच्या ताईंसारख्या चिमण्या आणि ताईंसारख्या पंथ्या करतील आणि ते करत आहेत. हे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. स्त्रियांच्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन फक्त SSC पर्यंत शिक्षण घ्यावं लागलं, पुढचं शिक्षण त्यांना काही घेता आलं नाही. आपल्यासारखी स्थिती स्त्रियांची होऊ नये. पुरुषांच्या हृदयात असा जो आशावाद होता, ही तळमळ होती, ती तळमळ आज साध्य झाली. त्यांच्या या कार्यामध्ये भाग घेताना, त्या कार्यामध्ये सहभागी होताना मला त्यांचं नेहमी कौतुक वाटायचं. ते नेहमी म्हणायचं की बघा, आपल्या संस्थेनं शाळा चालवताना ज्याच्यामध्ये संस्कारक्षम शिक्षण द्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवायचं आहे. आपल्या धर्माची का स्थाप दिली. आज बस इथं तयार आहे. प्रत्येक वर्ग खोल्यामध्ये सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत आणि हे केवळ जो भावी दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोनच असं काम करू शकतो. म्हणजे जिजामाता महिला शिक्षण प्रसारक आणि समाजसेवा मंडळ यांच्या वतीनं साधना एज्युकेशन ही इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही सुरू केलेली आहे. उद्यापासून ती सुरू होत आहे. शाळा शासनमान्य आहे, पुढं चालवायचं ठरवलेलं आहे. आणि साने गुरुजींनी एका गीतामध्ये म्हटलं आहे की अंधार फार झाला पण ती जपून ठेवा. अशा पंथ्या या सदैव तेवत राहतील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या प्रास्ताविकानंतर मी आपल्याला संस्थेचा परिचय, उद्देश, शिकण्याची आवड असूनही कुटुंबाच्या नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे होऊ नये अशा विचाराने प्रेरित होऊन फक्त स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन करावी, अशा उदात्त योजनेने त्यांनी नाशिक विभागात जिजामाता महिला शिक्षण प्रसारक आणि समाजसेवा मंडळ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेद्वारा महिला आणि बालकल्याण क्षेत्रात शैक्षणिक विकासाचे कार्य केले जाते. तसेच समाजातील अनेक गरीब, गरजू, उपेक्षित लोकांना सहानुभूती, आर्थिक आणि अन्य मदतीची गरज असते. शैक्षणिक संस्थांना असे आर्थिक सहाय्य करता येत नाही. म्हणून समाजसेवा हा हेतू लक्षात घेऊन सौ सत्यभामाताई गाडेकर यांनी 2 नोव्हेंबर 1995 रोजी ही संस्था स्थापन केली. या संस्थेचं कार्य
समाजातील सर्व थरातील गरीब गरजू उपेक्षित घटकांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करण्याचे काम संस्थेद्वारा चालू आहे. परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित, प्रौढ कुमारिका, लैंगिक अत्याचार, बलात्काराला बळी पडलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मानसिक आणि आर्थिक आधार द्यावा, त्यांनी स्वावलंबी बनावे यासाठी प्रशिक्षणाच्या योजना आखण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. शासकीय अनुदानाची अपेक्षा न बाळगता देणग्या गोळा करून आपले कार्य करण्याचा संस्थेचा हेतू आहे. कोणत्याही क्षेत्रात कार्य करणाऱ्या उपेक्षित घटकांसाठी आर्थिक मदत संस्था करीत असते. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना कामधेनू योजनेअंतर्गत जिल्हा महिला बालकल्याण कार्यालयाच्या मदतीने फिनेल, खडू, डस्टर, फाईल, झाडू, टोपली, नागरी आणि तांदूळ, पापड, लोणचे तयार करण्याचे प्रशिक्षण देत आहे. त्यांना स्वावलंबी करण्यासाठीच्या योजना आखून ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व गरजू महिलांसाठी विशेष कार्य करण्यास संस्था प्रयत्नशील आहे. सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेतून कुटुंब नियोजन व कल्याण, आरोग्यविषयक जनजागृती तसेच आरोग्यसेवा पुरविण्याच्या योजना संस्था राबवित आहे. संस्थेमार्फत विधवा, परित्यक्ता, मानसिकदृष्ट्या अपंग, विकलांग महिलांना सहाय्य करून स्वावलंबी होण्यासाठी त्यांना शैक्षणिक मदत करणे, महिला सुधार केंद्रे चालविणे, अंध, अपंग, मूकबधिर मुलामुलींसाठी शैक्षणिक सुविधा पुण्यानगरी स्थापन करण्याचा संस्थेचा मानस उद्देश आहे. बालवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, टेक्निकल आणि ॲग्रिकल्चर शाळा मुलींसाठी चालविणे, आश्रमशाळा, वसतिगृह चालविणे, DED BED शिक्षणाची सोय करणे, वाचनालये, खादी ग्रामोद्योग इत्यादी योजना राबविण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. गोरगरीब गरजूंसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, वैद्यकीय शिबिरे, चर्चासत्रे. सौ नयनाताई घोलप, माननीय महापौर नाशिक महानगरपालिका यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत इथे सादर करायचं आहे आणि त्यानंतर बसचं उद्घाटन करायचं आहे. व समाज सेवा मंडळ संचालित साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल उद्घाटनाप्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी आदरणीय श्री वसंत काका गीते, आदरणीय माझे वडील आमदार श्री बबनरावजी घोलप, आदरणीय नगरसेवक माजी सभापती श्री सूर्यकांत अप्पा लवटे, आदरणीय श्री निवृत्ती काका गायधणी, साने गुरुजी शिक्षण संस्थेचे श्री जोशी सर, आदरणीय माजी नगराध्यक्ष श्री वसंतराव वद्रे, सन्माननीय माजी सभागृह नेत्या संस्थेच्या अध्यक्षा सौ सत्यभामाताई आडेकर, श्री नरेशजी कायडा, संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, आज या संस्थेचं आणि इंग्लिश मिडियमचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि मला आनंद, माझा दुगुण आनंद आहे की या परिसरामध्ये नागरिकांच्या मागणीनुसार आज इंग्लिश मिडियमचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे आणि या संस्थेमध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा महिलाच आहेत. हा सर्वच महिला आहेत, त्यामुळे मला फार आनंद या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छिते, कारण की मी एक महिला आहे आणि माझ्या भगिनी कुठेतरी पुढे जात आहे याचा खरोखरच मला आनंद आहे. आणि आज गाडेकर मावशींनाही मी धन्यवाद देईन, त्यांचं कौतुकही करेन की त्यांनी या परिसरामध्ये, म्हणजे पालकांची इच्छा असूनही पालक आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमातून शिक्षण देऊ शकत नव्हत्या, परंतु आज गाडेकर ताईंच्या पुढाकाराने, त्यांच्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व शिक्षक वर्गाच्या पुढाकाराने आज ही शाळा या ठिकाणी उभी राहिली आहे. त्याबद्दल मी नाशिक शहराचे प्रथम नागरिक या नात्याने मी शुभेच्छा देते आणि मी या परिसरातील सर्व नागरिकांना एक आवाहन देऊ इच्छिते की सर्व पालकांनी
आपल्या मुलांचं ज्युनियर, सिनियर आणि फर्स्ट ते ॲडमिशन जर या स्कूलमध्ये जर घेतलं तर नक्कीच आपल्यालाही या संस्थेचा फायदा होईल. कारण की या संस्थेमध्ये जे काही काम आज ही संस्था करणार आहे तर त्याचाही पूर्ण आराखडा आज काकांनी या ठिकाणी वाचून दाखवला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतील आणि या स्कूलची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाईल हीच मी आपल्या सर्वांच्या वतीने या संस्थेत, या मंडळास मी शुभेच्छा देते. आणि ताई, मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करते की आज जरी हे 3 वर्ग तुम्ही या ठिकाणी उघडलेले आहे, परंतु तुमचं 10वीपर्यंत या ठिकाणी वर्ग उघडो हीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि माझे मनोगत संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या, कारण बसचं उद्घाटन इथे नयनाताईंच्या हाताने झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते या बसचं इनॉग्रेशन आपण केलं आहे. मध्ये पोहोचलेला आहे. इंग्रजी माध्यमाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. शिक्षणाचा दर्जा हा उंचावला गेलेला आहे. भविष्यामध्ये मुलांना पुढे नोकरी करायची असेल, व्यवसाय करायचा असेल, शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून गाडीकरताईंनी आज साधना एज्युकेशनच्या माध्यमातून इंग्लिश मीडियमची शाळा या ठिकाणी सुरू केली आणि त्यांच्याबरोबर मीही केली. माझं एक 2-3 दिवसामध्ये उद्घाटन होईल. सौभाग्यनगरला मीही इंग्लिश मीडियमची शाळा सुरू केलेली आहे. मराठी माध्यमाची शाळा माझी आहेच. आणि एका शाळेमध्ये तर आम्ही भावी जोशी सर सचिव आहे आणि मी अध्यक्ष आहे. आमचं न्यू इंग्लिश स्कूल बिदगावला आहे. जास्तीत जास्त गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं हा आमचा पहिल्यापासून हेतू आहे आणि तो हेतू साध्य करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न आहेत. या इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून या परिसराला नक्कीच एक संजीवनी मिळेल. ही संजीवनी आमची जी आज छोटी छोटी मुलं आहेत त्यांच्या भविष्यामध्ये निश्चितपणानं एक उज्ज्वल यश प्राप्त करतील अशा प्रकारची आशा बाळगतो. आणि या संस्थेला माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. संस्थेची भरभराट हो, प्रगती हो. या ठिकाणून जी मुलं शिकून बाहेर पडतील ते निश्चितपणानं उज्ज्वल भविष्य आपलं उज्ज्वल करतील अशी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी इथे धन्यवाद मानते. साहेबांबरोबर कार्डा साहेब देखील आपली रजा घेत आहेत. धन्यवाद सर आपल्या उपस्थितीबद्दल. कविताताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. अंजली ताई त्यांचा इथे सत्कार करत आहेत. एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं या ठिकाणी उघडण्यात आलेल्या शाळेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय आमदार बबनरावजी घोलप या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार आणि गुरुवर्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे भावी जोशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. निवृत्ती अण्णा भागवत, सूर्यकांती लवटे, वसंतरावजी वजरे, या संस्थेच्या अध्यक्ष आमच्या भगिनी सत्यभामाताई गाडेकर, सभागृहातील आमच्या सहकारी नगरसेविका आमच्या भगिनी कर्णकताई, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आयुष्यातील एक चांगला निर्णय या ठिकाणी गाडेकर कुटुंबांनी घेतलेला आहे.
समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम करीत असताना आपण कुठलं काम केलं पाहिजे ते महत्वाचं आहे, जे समाजापर्यंत पोहोचल, तळागाळापर्यंत पोहोचल. आणि म्हणून शिक्षणाचं महत्व ओळखून गाडेकरताईंनी या ठिकाणी इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केलेली आहे. आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन. या ठिकाणी जोशी सर काम करतायत, इतकं चांगलं काम जोशी सरांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचं नावलौकिक आहे. त्यांचं मार्गदर्शन अनेक संस्था जिथं जिथं उघडल्या जातात, म्हणजे बबनराव घोलप असो, गाडेकरताई असो, माझ्यासारखी ही जाणकार मंडळी आहे, ती झोकून देऊन काम करतात. तर महिला आता आपण इथं बघितल्या, त्या सगळ्या सावित्रीच्या लेखी आहेत, ज्यांच्या हातून हे चांगलं काम उभं राहतंय. आणि म्हणून जोशी सर, मी एक 2-3 महिन्यापूर्वी पंतप्रधानांनी घेतलेला निर्णय की प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं त्यांनी केलंय, ती घोषणा झाल्यानंतर मी एक महात्मा ज्योतिबा फुलेंचं एक पुस्तक वाचलं होतं. 125 वर्षापूर्वी, म्हणजे 125 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी असं सांगितलं होतं इंग्रजांच्या काळात की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करा. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची घटनेत दुरुस्ती केली आणि घटनेमध्ये सुद्धा टाकलं की हे सक्तीचं केलं पाहिजे आणि मोफत केलं पाहिजे, जेणेकरून हा देश ससंस्कृतीत झाला पाहिजे, शिकला पाहिजे, टिकला पाहिजे आणि वाढला पाहिजे. 125 वर्षापूर्वी ही मागणी करणं हा किती दूरदृष्टीपणा होता. आणि म्हणून आता इथं सावित्रीबाईंचं आणि महात्मा फुलेंचं पूजन झालं. आणि म्हणून 125 वर्षापूर्वी जर हा निर्णय आपण घेतला असता, जो पंतप्रधानांनी घेतला देशासाठी, तो जर 125 वर्षापूर्वी घेतला असता तर आज 100 वर्ष देश पुढे असता. शिक्षणातून कोणी सक्तीचं केल्यामुळं पाठीमागं राहिलं नसतं, शिक्षण घेतलं असतं. आणि म्हणून शिक्षणाची गरज आज गाडेकर कुटुंबाने ओळखलेली आहे. या ठिकाणी घोलप नाना यांनी ही संस्था काढलेली आहे. आम्ही फक्त समाजकारण आणि राजकारण करत आलो, पण समाजाची गरज ओळखायला थोडा उशीर झाला. उशिरा का होईना आपण ही शिक्षण संस्था या ठिकाणी काढलेली आहे. मनापासून धन्यवाद देईन. या ठिकाणी